हॅलो, हाय सर्वांना, कसे आहात सगळे? तर आज बनवूया आपण मस्तपैकी असा चिकन कोरमा. त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी फ्रेशवालं दही. ते घ्यायचे आहे आपल्याला 4 चम्मच. दही फार आंबट नाहीये, त्यामुळे इथे मी 4 चम्मच घेतलेलं आहे. दही आंबट आपल्याला घ्यायचं नाही अजिबात. आता यामध्ये टाकायचं 1 चम्मच आलं लसणाचं पेस्ट. आता इथे टाकायचं आहे आपल्याला 7-8 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2-3 लवंग, 3 हिरवी वेलची आणि त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला इथे थोडासा मखाना. तर यामध्ये टाकायचं आहे 1 चम्मच धना पावडर आणि इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल. तर मी इथे तेल 2 चम्मच टाकते मोठे. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला असं छान यामध्ये ना मिक्स करून घ्यायचंय. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. तर इथे टाकायचं आहे आपल्याला हे चिकन. हे यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे ठेवायचं आहे आपल्याला आता गॅसवरती. तर हे बघा, हे आपण ठेवलेलं आहे आता गॅसवरती. आता हे ना मीडियम गॅसवरती आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवूया आपण यावरती व्यवस्थित मिक्स करून. हे ठेवून घेऊया आपण यावरती झाकण. आता हे बघा, छान यातलं जे पाणी आहे ते आटलंय आणि हे जे आहे चिकन आपलं मस्तपैकी असं शिजलेलं आहे. हे बघा, हे ना मस्तपैकी आपल्या इथे चिकन कोरमा तयार होते. आता हे पाणी आटल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे हे कांद्याचं, तळलेल्या कांद्याचं कूट आहे. जाडसर थोडंसं कुटून घेतलेलं आहे. हे टाकायचं, छान व्यवस्थित मिक्स करूया त्याला. आणि सगळ्यात शेवटी इथे टाकते आहे मी हे काजूचं म्हणते मी, बदामाचं पेस्ट आहे. बदामाची मी साल काढून घेतली थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून आणि त्यानंतर याचं छान असं पेस्ट तयार करायचं. छान मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला गरम मसाला पावडर टाकायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं गरम मसाला पावडर टाकून व्यवस्थित आता हे मिक्स करूया आपण. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा चिकन कोरमा तयार होईल. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. अजून पाणी टाकून घेतलंय. व्यवस्थित छान त्याला मिक्स करूया आणि 2 मिनिटाकरता परत त्याला आपण थोडंसं शिजवून घेऊया. तर हे बघा, हे मस्तपैकी आपल्या इथे हा चिकन कोरमा जो आहे तो तयार झाला. बघा किती दिसायला पण सुंदर आहे ना, मस्त असं. हे बघा, मस्तपैकी गरमागरम आपला चिकन कोरमा जो आहे तो इथे तयार झालेला आहे. ग्रेव्ही बघा किती मस्त सुंदर दिसायला आणि टेस्टी पण तेवढाच आहे. खूप छान टेस्टी लागतो हा चिकन कोरमा. एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अगदी सोप्या पद्धतीचा आहे. चला तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्टी बनतो. तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.